नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इंग्लिश बालभारती स्टँडर्ड 6 यामधील 1.4 नंबरची जी पोएम आहे, पोएमचं नाव आहे चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. या पोएमचे आज क्वेश्चन आन्सर आज आपण कव्हर करणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट नंबरचं क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला सिंपल ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ती तुम्हाला कंप्लीट करायची आहे. तर बघा, ही नेचर ॲक्टिव्हिटी आहे. तर या ठिकाणी तुम्हाला डॉटेड लाईनमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे किंवा डायग्राम दिलेला आहे आणि तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तर बघा, या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी फर्स्ट डॉटेड लाईनमध्ये तुम्हाला पीपल ट्री राईट करायचे. त्यानंतर सेकंडमध्ये तुम्हाला फ्रेग्रंट फ्लावर्स राईट करायचे, म्हणजे सुवासिक फुले. त्यानंतर ग्रीन टू पीपल ब्रांचेस आणि दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला लूज डीप फोलेज. तर फोलेजचा अर्थ आहे झाडाची पाने. तर विद्यार्थी मित्रांनो, जे अर्थ आहे ते राईट करून घ्यायचे. फ्रेग्रंट मीन्स सुवासिक, त्यानंतर फोलेज मीन्स झाडाची पाने. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. तर या ठिकाणी कंप्लीट द फॉलोइंग, डिस्क्राइब दॅट द फॉलोइंग आर डुईंग. तर या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट दिलेला आहे द ब्रिजेस. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला राईट करायचं आहे सिंगिंग देअर सॉंग्स ऑफ द ब्लेसिंग्स. देन नेक्स्ट आहे द पीपल वेव्स हिज हँड्स. देन थर्ड नंबर द फ्रेग्रंट फ्लावर्स अवेक द स्लीपी रोड्स. द चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन द व्होकॅब्युलरी पोएट्स डिवाइस. तर या ठिकाणी पिक आउट द एक्सप्लेन एक्झाम्पल्स ऑफ अलिट्रेशन फ्रॉम एनी टू लाईन्स ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. तर या ठिकाणी अलिट्रेशनचा अर्थ आहे अलंकार. तर अलंकारिक जे एक्सप्लेनेशन आहे किंवा ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स तुम्हाला या ठिकाणी राईट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अलंकारिक, तर या ठिकाणी अलंकारिक अलिट्रेशन म्हणजे अलंकार. तर अलंकारिक लाईन्स तुम्हाला या ठिकाणी राईट करायचे आहेत. तर बघा, ब्रिजेस सिंगिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग. रिपिटेशन्स ऑफ द साऊंड ऑफ द लेटर्स बी पासून ब्लेसिंग्स. त्यानंतर थर्ड नंबर रिपिटेशन्स ऑफ द साऊंड ऑफ द लेटर याचं सिंग सॉंग. देन फोर्थ नंबर फ्रेग्रंट फ्लावर्स अवेक द स्लीप रोड्स. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, फाइंड ॲट लेस्ट 2 थिंग्स इच फ्रॉम द पोएम दॅट शो द फॉलोइंग. फर्स्ट आहे इट इज अर्ली मॉर्निंग. आन्सर, द मॉर्निंग लाईट स्प्रेड ओव्हर द अर्थ. द सन इज ऑन वन साइड ऑफ द रोड. देन नेक्स्ट, द ॲटमॉस्फिअर इज प्लेझेंट. आता ॲटमॉस्फिअर मीन्स वातावरण आणि प्लेझेंट मीन्स आनंददायी. तर या ठिकाणी तुम्हाला आन्सर राईट केलेलं आहे. द ब्रिजेस आर सिंगिंग सॉंग्स ऑफ द ब्लेसिंग्स. द पीपल वेव्स हिज हँड. फ्रेग्रंट फ्लावर्स मेक द स्लीपी रोड्स कम अवेक विथ दिअर सॉंग्स. द नेक्स्ट क्वेश्चन, many natural elements are shown to act like persons. Name them. Any also write what they do. तर या ठिकाणी तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे तो राईट करून दिलेला आहे. तर बघा, नॅचरल एलिमेंट्स दॅट आर शोन टू ॲक्ट लाईक पर्सन्स आर. आता ते खाली दिलेत बघा. द स्काय बाउज हिज हेड इन respect. The sun takes a dip in the river and the dresses up wets and smile on the side of the road. Then third, the breeze sing songs of blessings. The flowers sing song awaking.
इम्बायबिंग व्हॅल्यूज. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश बालभारती स्टँडर्ड 6 यामधील 1.4 नंबरची जी पोयम आहे, चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल, या पोयमचे क्वेश्चन आन्सर आज आपण अभ्यासलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.